नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहे सोनेवाडी येथे। हे मेथीचं पीक लागवड केलेले आहे। या शेतामध्ये मेथीचं पीक फेकलेलं आहे आणि इथे आपण ॲक्वाजेलचं ट्रीटमेंट केलेली आहे या शेतामध्ये। तर त्याचे रिझल्ट बघत आहोत आपण। एवढा पाऊस चालू आहे या एरियामध्ये सध्या आणि इथे आपण ॲक्वाजेल टाकलेलं आहे। पूर्ण शेताची जी डाब आहे, या शेताचा हा पट्टा आहे आणि इथे एकदम डाब आहे। तर इथे आपण ॲक्वाजेल टाकलेलं आहे। तर ॲक्वाजेल टाकल्यामुळं काय झालेलं आहे की असं पूर्णपणे माती ही भुसभुशीत झालेली आहे आणि पाणी नाही आहे यामध्ये। पाणी अजिबात नाही आहे या मातीमध्ये। हे बघितलं तर पूर्ण भुसभुशीत अशी माती झालेली आहे आणि ॲक्वाजेल जर नसतं टाकलेलं तर इथं पाणी तुंबेल राहतं, पाऊस जर जास्त झाला तर। आता इथं ॲक्वाजेल टाकलेलं आहे, इथं अजिबात पाणी नाही आहे आणि त्याच्या शेजारी हे खाली वावर आहे, इकडे धुऱ्याला धुराचे। तर या शेताचा जो जिथं डाब आहे, हा तिथं त्या डाबामधला एरिया आहे आणि इथे बघू शकतो आपण। हे बघा, हे पडत सुद्धा नाही, इथं पाणी धरू नये जमीन। हे बघा, इथं पूर्ण गारा आहे आणि आपल्या जिथं ॲक्वाजेल टाकलेलं आहे तिथं भुसभुशीत माती पडत आहे, कोरडी माती आहे आणि इथं डायरेक्ट हाताला चिटकत आहे। तर हे आहेत आपल्या ॲक्वाजेलचे रिझल्ट। आणि या शेताची ही डाब आहे आणि आपण जिथं बघितलं आहे ते धुऱ्याला धुराचे। इथून इकडे मेथी आहे आणि इकडे खाली वावर आहे। तर इथं टाकलेलं आहे आपण ॲक्वाजेल। तर इथं परत दाखवतोय की ही जी डाब आहे, या डाबामध्ये अशी भुसभुशीत माती झालेली आहे, इथं अजिबात पाणी नाही आहे। तर म्हणायला हरकत नाही, वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट। धन्यवाद।